नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनला मी काय काय केलं तेच तुम्हाला सांगते. मागच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं की आईकडे आली, नंतर मग काय काय झालं ते सगळं तुम्हाला बघायला मिळालेलंच आहे. पण आता तुम्हाला दाखवते आज रक्षाबंधन आम्ही कसं सेलिब्रेट केलं. तर इथे दीपाली रेडी होऊन जात होती तिच्या माहेरी. सगळ्यात पहिल्यांदा ती गेली तिच्या माहेरी आणि तिने तिच्या भावासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट केली. तसं तर आमचं आधीच ठरलेलं होतं की आम्ही संध्याकाळी रक्षाबंधन सेलिब्रेट करू म्हणून. म्हटलं तू आधी जाऊन ये, पहिल्यांदा तुझ्याकडचं रक्षाबंधन करून ये आणि नंतर मग आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करू म्हणून. मग इथे ती गेलेली होती, तोपर्यंत आम्हाला भूक नव्हती. आधी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला होता, पण नंतर सगळ्यांना भूक लागली. तर मग आई स्वयंपाक करायला लागली होती, तर म्हटलं तिला हेल्प करू दे म्हणून मग मी इकडे वांग्याचं भरीत बनवलं आणि तिने तिकडे पोळ्या बनवल्या. तर तोपर्यंत दीपाली आली, मग आम्ही रेडी झालो. रेडी झाल्यानंतर संध्याकाळचं आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं सगळ्यांनी मिळून आणि खूप मजा आली, खूप मजा केली त्यावेळेला रक्षाबंधनच्या वेळेला. आणि तसेही कोणताही सण असो, जर आम्ही एकत्र भेटलो ना तर खूपच मजा येते. तर जशी की दिवाळीची भाऊबीज, त्यावेळेला आम्ही खूप मजा करतो, ते तुम्हाला माहितीच आहे. आता तुम्ही जर फुल ब्लॉग नसेल बघितलं तर फुल ब्लॉग बघून घ्या. रक्षाबंधनचा फुल ब्लॉग ऑलरेडी आलेला आहे चॅनलवर. जर तुम्ही इन्स्टावर बघत असाल तर यूट्यूब चॅनलला जा. यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेला आहे फुल ब्लॉग. त्यामध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल, काय काय झालं काय काय नाही. इथे तुम्ही शॉर्टमध्ये दाखवत आहे. आणि हो, खूप जणांनी या ड्रेसची लिंक मागितलेली आहे. यूट्यूबवर जर बघत असाल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर ॲपलेट म्हणून दिसेल, त्यावर क्लिक करा. तुम्हाला या ड्रेसची, माहीच्या ड्रेसची लिंक मिळून जाणार. आणि जर तुम्ही इन्स्टावर बघत असाल तर लिंक कॉमेंट करा, तुम्हाला तुमच्या डीएममध्ये डायरेक्ट या दोन्हीही ड्रेसेसची लिंक मिळून जाणार, म्हणजे माझ्याही आणि माहीच्याही. तर आणि हो, तुम्ही कालचा जो ड्रेस घातलेला होता व्हाईट कलरचा, त्या ड्रेसची पण लिंक मागितली होती. तर लिंक कॉमेंट करा, सगळ्या लिंक्स तुम्हाला डीएममध्ये तुमच्या मिळून जाणार, किंवा मग प्रोडक्ट टॅग केलेलं असेल तिथे बघून घ्या. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बस रक्षाबंधन सेलिब्रेट केली आम्ही. नंतर मग मुन्नाचा व्हिडिओ कॉल आला, तर मुन्नाचा व्हिडिओ कॉल अटेंड केला आणि नंतर त्यासोबत बोलत बसलो. तो पण तिकडे बिझी होता त्याच्या तिथल्या रक्षाबंधनमध्ये, म्हणजे त्याचे साळा आलेले होते, तर तिथे तो बिझी होता. तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.